जीवाभावाची माणसं कमवून विभाग प्रमुख सर्व स्टेजवरती या, नगरसेवक सगळे या स्टेजवरती. खूप खूप कौतुक. जानवी मॅडम या ठिकाणी सर्वांचं कौतुक आहे. उभे आहे त्यांना विनंती, थोडासा रस्ता जाणार येणार तुम्ही मोकळा करून द्या. आजचा नववर्ष नवपर्व अनोखा उपक्रम, एक वेगळा सोहळा. क्या बात आहे. कधी विचारही केला नव्हता की इथे कार्यक्रम होईल, पण अतिशय सुरेसाठी झगणाऱ्या समाजासाठी लढणार मान सन्मान होतो. साहेब मधून तोडा केला जरा सगळ्यांनी एकत्रित या. अरे या सर आता सगळे येतील दादा समोर. या सगळ्यांनी या पुढे. खूप खूप कौतुक आणि अभिनंदन. दादा सलू दादा, तुम्ही फोटोग्राफर व्हिडिओग्राफर. हो सलू दादा, तुमचं देखील विशेष कौतुक. सलू दादा समोर समोर. वा वा, क्या बात आहे. जरा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. दिवेकरांना आपल्याकडे आमदार येतो, त्या आमदारांचा सन्मान सत्कार होतो. सन्माननीय उमेशजी भगत आपल्यासारखं गोंधळ बाळ जन्माला मन मोकळापणानं आनंद साजरा करता यावा असा कार्यक्रम इथे. जरा वाचनसाठी देखील जोरदार टाळ्या वाजूया. छत्रपती शिवरायांची ही आम्हाला शिकवण आहे. प्रत्येक कलाकाराला आम्ही जाणतो मानतो. खूप खूप कौतुक. दिवा विकास प्रतिष्ठान महायुतीचा भर भरून हा सरकार आलं. नागरिकांना भेटला असेल तर कशाची कमी राहणार नाही. म्हणून मी शैलेश पाटील आणि त्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मनापासून इथल्या स्थानिकांचा पाण्याचा प्रश्न असेल तो पहिला सोडवा. बरोबर ना. जो तुटवडा आहे, गेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये आपण पाण्याचा प्रश्न तिथे मांडला गेला की आमचा दिवा शहर असेल, कल्याण ग्रामीणचा 27 भाग असेल, 14 गाव असेल, या भागात पाण्याचा तुटवडा भासत आहे. आम्हाला पाण्याचा साठा वाढून मिळावा यासाठी गेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये आपण मागणी केलेली आहे. त्यामुळे सन्माननीय या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी ताबडतोब 27 गावांसाठी 357 कोटी रुपयाचा अमृतच्या माध्यमातून निधी मंजूर केला आणि त्यामुळे आता दिवा शहराचा प्रश्न सुटणार आहे, 27 गावांचा प्रश्न सुटणार आहे. थोड्या वेळात आपला पहिला प्रश्न जर ग्रामीणचा सोडवणार असो तर पाण्याचा प्रश्न आपण नक्की सोडवू.